ओके, त्यावरती आपला एक प्रॉब्लेम पण आपण सॉल्व केला होता. आता यालाच आपण कंटिन्यू करणार आहोत आज ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनमध्ये. ओके, लॉ तुम्हाला माहिती बघा की फर्स्ट वेक्टर जिथं एंड होतो आहे तिथून आपला सेकंड वेक्टर स्टार्ट होतो आहे. सो फर्स्ट वेक्टरचा फर्स्ट पॉईंट आणि सेकंड वेक्टरचा एंड पॉईंट यांना जो वेक्टर जॉईन करतो बघा, दॅट इज अ रिझल्टंट वेक्टर, आणि तो त्या दोन वेक्टरच्या ॲडिशन एवढा असतो. ए बी बार प्लस बी सी बार इज इक्वल टू ए सी बार. ते एक फॉर्म करतात बघा एक ट्रायंगल, म्हणून त्याला आपण म्हणतो ट्रायंगल लॉ. ओके, सो एक क्वेश्चन आपण सॉल्व केला होता. आता एक पुढचा क्वेश्चन घेऊया. जस्ट वेट, मी तो क्वेश्चन काढतो इथून. ओके, ओपन होत नाही. ओके, गॉट इट. So today's date 16th March 2026, and the question is, in the diagram, in the given diagram, find KL bar, sorry, find first आहे LT bar, second KM bar, third TN bar, and fourth MT bar. ओके, 4 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन आहे आणि खूप सिंपल आहे. तुम्हाला 4 वेक्टर इथं फाइंड आउट करायचे. डायग्राम गिवन आहे. ओके, डायग्राम याच्यामध्ये दिली आहे तुम्हाला डायरेक्टली. सो इथे मी डायग्राम ड्रॉ करतो. सो डायग्राम इज बघा व्यवस्थित डायग्राम. हा इथं इंटरसेक्शन पॉईंट आहे. ओके, सो दिस इज अ डायग्राम. यामध्ये इथलचा पॉईंट आहे के, नेक्स्ट पॉईंट इज एम, हियर इज पॉईंट इज अ एन. ओके, इथं पॉईंट आहे एल, हा पॉईंट एल आहे. दिस पॉईंट इज अ एल. नेक्स्ट दिस इज अ ए बार, हियर इज अ डी बार. हे गिवन आहे. डायरेक्शन इज ऑल्सो गिवन. हा इंटरसेक्शन पॉईंट आहे टी, and NM bar is given C bar. ओके, सो ए बार आणि आणखीन एक वेक्टर बघा LN, L to N. हा L पॉईंट आहे. इथलचा मी काय करतो, KM बाजूला घेतो. जो सेकंड जो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तो KM बार इथं वरती लिहिला मी त्याला, कारण हा पॉईंट आपला L दिसत नव्हता. सो हा B बार आहे. ओके, सो टोटल याच्यामध्ये तुम्हाला बघा 4 ट्रायंगल दिसत आहेत. ओके, स्मॉल स्मॉल. सो या गिवन डायग्राममध्ये आपल्याला ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन यूज करून LT बार, KM बार, TN बार आणि MT बार फाइंड आउट करायचं आहे.
ओके. सो 1 बाय 1 आपण प्रोसेस करणार आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा हा ट्रायंगल बघा. फर्स्ट इन ट्रायंगल, काय नाव आहे ट्रायंगलचं, समजा KTM. ओके. पण याच्यामध्ये 2 अननोन व्हॅल्यूज आहे. ओके. सो 2 अननोन असल्यामुळं आपण फर्स्ट ट्रायंगल इथून स्टार्ट करूया. सो इन ट्रायंगल, नाव द नेम ऑफ द ट्रायंगल इज KTL. KTL. हे बघा, तुम्हाला याच्यामध्ये फाइंड आउट काय करायचं, LT बार. मी तुम्हाला कालच सांगितलं बघा आपल्या लास्ट लेक्चरमध्ये की प्रॉब्लेममध्ये जी डायरेक्शन दिली आहे तीच आपण आपल्या डायग्राममध्ये किंवा आपल्या सोल्युशनमध्ये यूज करायची आहे. LT बारमध्ये L पासून T कडे. ओके. सो दिस इज अ डायरेक्शन L to T बार. हा L to T बार फाइंड आउट करायचा आहे. ओके. सो बघा आता व्यवस्थित, KTL ही डायग्राम आहे. ओके. सो एक पॉईंट असा बघा की जिथून पहिला वेक्टर स्टार्ट होतोय, दुसऱ्या पॉईंटला एंड होईल, तिथून दुसरा वेक्टर स्टार्ट होईल. ओके. त्यानंतर पुढच्या पॉईंटला तो एंड होईल. त्यानंतर 2 वेक्टर, त्याच्यातल्या पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट, दुसऱ्या वेक्टरचा एंड पॉईंट जॉईन असा कोणता वेक्टर करतोय. व्यवस्थित बघा डायग्राम. फक्त तुम्हाला वरचा ट्रायंगल बघायचा हा KT bar is equal to KL LT. KL प्लस LT. करेक्ट. बघा तुम्ही इथं मी लिहितोय, तुम्ही ऑब्झर्व करा. इथं KL बार प्लस LT बार. K पासून L पर्यंत पहिला वेक्टरचा इथं एंड झाला L to T बार. मग पहिला वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट कोण आहे, K. दुसऱ्या वेक्टरचा एंड पॉईंट कोण आहे बघा इथं, T. बरोबर. सो हा काय झाला, KT बार. बस व्हॅल्यूज पुट करा रे आता. KT बार इज इक्वल टू, हां KL बार काय आहे, KL बार आहे A बार प्लस LT बार. LT बारची व्हॅल्यू काय आहे, LT बार फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. येस, LT बार फाइंड आउट करायचा आहे. आणि KT बारची व्हॅल्यू मग दिलेली आहे नाही, KT बारची व्हॅल्यू आहे D बार. ती इथं पुट करतो मी. KT बारची व्हॅल्यू आहे D बार. सो देअरफॉर LT बार इज इक्वल टू काय होईल, A इकडे जाऊन मायनस होईल. सो D बार मायनस A बार. दिस इज द आन्सर ऑफ LT बार. D बार मायनस A बार आला फक्त इथं. ओके. सो दिस इज द फर्स्ट आन्सर. आता 1 बाय 1 जायचं बघा. सिक्वेन्सली नाही गेलं तरी चालेल, फक्त 1 बाय 1 ट्रायंगल बघत चला. आता सेकंड ट्रायंगल कोणता बघा, हा मी इथं मार्क करतो ग्रीन पेनने. दिस इज अ सेकंड ट्रायंगल नाव. ओके. आता ह्या ट्रायंगलमध्ये तुम्हाला काय काय माहिती आहे, तुम्ही आत्ताच LT बार फाइंड आउट केला इथं ह्या पहिल्या याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला LN बार पण दिलेला आहे आणि विचारला काय बघा, ह्या ट्रायंगलमध्ये TN येतोय. TN म्हणजे अगोदर मी आता थर्ड फाइंड आउट करून राहिलो, कारण आपण सिक्वेन्सली घेतोय समजा ट्रायंगल्स. मग आता हा TN बार म्हणजे T पासून N कडे तुम्हाला डायरेक्शन दाखवायची आहे. सो दिस इज अ डायरेक्शन TN बार. ओके. T to N. बघा हा ट्रायंगल, मला सांगा काय येईल. इथं लिहितो मी इन ट्रायंगल. LT. हां LT plus TN is equal to LN. LT प्लस TN. करेक्ट. TN. LT प्लस TN इज इक्वल टू काय येईल, हा LN येईल. करेक्ट आहे. सो यू कॅन राईट हिअर. मी अगोदर राईट हँड साईड लिहितो त्याची. LT बार प्लस TN बार. ओके. हे बघा, L पासून T पर्यंत पहिला वेक्टर आला, T पासून N पर्यंत सेकंड वेक्टर आहे. ओके. सो पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट L, दुसऱ्या वेक्टरचा एंड पॉईंट N. हा झाला तुमचा LN बार. ओके. व्हॅल्यूज पुट करा. LN ची व्हॅल्यू काय आहे डायग्राममध्ये, B बार इज इक्वल टू LT बार. ओके. LT बार, हां LT बारची व्हॅल्यू काय रे, D बार मायनस A बार. D bar minus A bar. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, TN बार. करेक्ट. सो हे D बार मायनस A बार इकडे जाऊन काय होईल, त्यांचे साईन चेंज होतील. म्हणजे TN बार इज इक्वल टू काय, सिक्वेन्स लिहिल्या. मायनस A बार इकडे जाऊन काय झाला, प्लस A बार. इथं ऑलरेडी B बार प्रेझेंट आहे आणि D बार इकडे येऊन काय होईल, मायनस. सो वी गेट TN बार इज इक्वल टू A बार प्लस B बार मायनस D बार. आला आन्सर. ओके. कोणता रे, बॅग येते ना, हां हां बॅग येत, सकाळी बॅग येत ना. सो TN बारची व्हॅल्यू झाली आपली A बार प्लस B बार मायनस D बार. ओके. नाव द थर्ड ट्रायंगल.
आता हा ट्रायंगल हा सिक्वेन्सली आपण जातोय. थर्ड ट्रायंगलला इथं मार्क केलं मी. ओके, आता थर्ड ट्रायंगल मध्ये आपल्याला व्हॅल्यू कोणती विचारली त्यांनी, एम टी बार. हे बघा एम पासून टी कडं मी डायरेक्शन पण जशी क्वेश्चन मध्ये दिली तशी देतोय, एम टी बार. सो इथं इन ट्रायंगल एम टी एन सांगा रे कसं वापरू. MT is equal to TN plus NM. करेक्ट जमलंय बघा तुम्हाला. आता राईट हँड साईड काय येईल आपली, पहिला वेक्टर एम टी बार, टी ला एंड झाला, टी पासून दुसरा वेक्टर टी एन बार. ओके, पहिला वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट, दुसऱ्या वेक्टरचा एंड पॉईंट, म्हणजेच काय झाला हा, हे बघा एम टी बार प्लस टी एन बार. ओके, तो काय होईल तुमचा एम टी बार प्लस टी एन बार, हा एमचा एम एन बार होईल बघा. पण सी बारची डायरेक्शन तुम्हाला ह्या बाजूला दिलेली आहे, असंही जाऊ शकतो आपण, म्हणजे तुम्हाला सी बार निगेटिव्ह घ्यावं लागेल. जर मी असं लिहिलं तर रे टी एन बार प्लस एन एम बार, म्हणजे तुम्हाला कोणतीच डायरेक्शन अपोजिट घ्यावा नाही लागणार ना. तसंही जमेल आन्सर, तसंही येतंय, काय अडचण नाही आहे. बट आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड दिलंय ना. हे बघा रे, टी एन बार इकडं चाललाय तुमचा, दिस इज अ टी एन बार, आणि इथं एन एम बार आहे, बरोबर. परत तुम्ही म्हणता सगळं डायरेक्शन अपोजिट येते. हे बघा, पहिला पॉईंट आहे टी आणि दुसरा पॉईंट आहे एम, एक डायरेक्शन तुमची अपोजिट येते. पण तुम्ही आन्सरला त्याला करू शकताय बघा, इथं मी लिहिला टी एम बार. फाइंड आउट कोणता उरायला आपल्याला, टी एम बार विचारलाय कोणत्या प्रॉब्लेम मध्ये, एम टी बार. सो आपलं वेक्टरचं पहिलं लेक्चर काय करावं लागेल रे मला आन्सरला, मी अगोदर टी एम बार फाइंड आउट करणार आहे. हे समजलं सगळ्यांना कसं लिहिलंय मी, ऑल ऑफ यू सगळ्यांना समजलंय का रे, रिस्पॉन्स. ओके कळतंय. हे बघा, ह्या ट्रायंगलमध्ये मी काय वापरलं, टी एन बार, ज्या गिवन डायरेक्शन आहे ना, समजा मी टी एन बारला ॲज इट इज ठेवलं, त्यानंतर हा एन एम बार. ओके, म्हणजे पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट टी आहे, दुसऱ्या वेक्टरचा एंड पॉईंट एम आहे, मग तो टी एम बार होईल. पण आपल्याला विचारलाय त्यांनी प्रॉब्लेममध्ये एम टी बार. जर मी टी एम बार फाइंड आउट केला तर टी एम बारवरून एम टी बार कसा कॅल्क्युलेट करायचा, हा माझा बेसिक क्वेश्चन आहे. टी एम बार माझा फाइंड आउट होईल. बरं चला, अगोदर मी फाइंड आउट करतो, मग डिस्कस करू. पहिल्याच लेक्चरला सांगितलंय रे वेक्टरच्या. सांगा रे, टी एन बार तुम्ही इथं फाइंड आउट केला, काय टी एन बारची व्हॅल्यू, ए बार प्लस बी बार मायनस डी बार. ओके, एन एम बार डायग्राममध्ये दिलेला आहे, प्लस सी बार. ओके, म्हणजेच तुमचा टी एम बार इज इक्वल टू काय होईल, ए बार प्लस बी बार प्लस सी बार मायनस डी बार. बट मला टी एम नाही, मला एम टी लागतोय. मग एम टी बारचा आन्सर काय येईल आता बोला. येस एनीवन, D bar minus A bar minus B bar minus C bar. म्हणजे काय केलं आपण, Minus sign change. येस, यांना एकमेकाचे कोणते वेक्टर म्हणतात, Opposite अपोजिट vector. वेक्टर किंवा निगेटिव्ह वेक्टर. हे बघा, आपल्याला विचारलं एम टी बार, मी इथं माझा ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनने फाइंड आउट झाला टी एम बार. टी एमचं मला एम टी करायचं, आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं बघा. ज्यावेळेस तुम्ही वेक्टरला अपोजिट करता, तुम्हाला फक्त साईन चेंज करायचे आहेत. ओके, म्हणजे आता हा डी बार निगेटिव्ह आहे, तो डी बार झाला पॉझिटिव्ह, आणि बाकी सगळे काय होतील निगेटिव्ह, मायनस ए बार मायनस बी बार मायनस सी बार. ओके, हे झाला आन्सर. तुम्ही ते अगोदर सांगितल्या पद्धतीने पण जाऊ शकले असते बघा, पण तुम्हाला त्याचं सी बार निगेटिव्ह करावं लागेल आणि मग तुम्ही करू शकता. ओके, त्याने पण हेच आन्सर येईल. आता राहिलं बघा शेवटचं, फोर्थ वन. ओके, हा आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलंय, लास्ट वाला हा जो वरती काढला होता मी, के एम बार, के पासून एम कडं. चला तुम्ही सांगा, मी लिहित जातो. कोणता ट्रायंगल आहे आता, के टी एम. तुम्हाला गाडीचं नाव माहिती आहे का रे, गाडी के टी एम नावाची, हो, फेमस आहे ना. ओके, सो इन ट्रायंगल के टी एम सांगा काय वापरू रे, ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन एनीवन. KM bar के एम बार प्लस एम टी बार, करेक्ट, इज इक्वल टू काय येईल, के टी बार. बरोबर आहे, के एम बार प्लस एम टी बार इज इक्वल टू काय तुमचा के टी बार आहे. पहिल्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट, दुसऱ्या वेक्टरचा एंड पॉईंट. ओके, व्हॅल्यूज पुट करा. के टी बार इथं आहे, के टी बारची व्हॅल्यू आहे डी बार, इथं पुट केली मी डी बार इज इक्वल टू के एम बारची व्हॅल्यू काय आहे, के एम बार आपल्याला काढायचं आहे. ओके, दिस इज अ के एम बार आणि प्लस एम टी बार. अभि इथं एम टी बार काढलाय आता आपण, नाही का इथं,
एम टी बारची व्हॅल्यू आहे डी बार मायनस ए बार मायनस बी बार मायनस सी बार. ओके, हे सगळ्यांना मी दुसऱ्या साईडला घेतो. के एम बार इथं ऑलरेडी तुमचा काय प्रेझेंट आहे डी बार. हे इकडून साईन चेंज होतील म्हणजेच डी बार झाला मायनस, बाकीचे तिघं ए बार प्लस बी बार प्लस सी बार झाले पॉझिटिव्ह. सो इथलचा डी बार काय झाला कॅन्सल. देअरफॉर के एम बारचा आन्सर काय आलं रे, के एम बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. दिस इज द फायनल आन्सर. ओके, समजलं का सगळ्यांना हा प्रॉब्लेम? येस सर. ओके, 4 मार्कासाठीचा क्वेश्चन असतो असा. आपल्याला बघा हेच आहे ट्रायंगल लॉ मध्ये सगळं काही, फक्त आपल्याला प्रॉब्लेम मध्ये ते वापरता आलं पाहिजे. ओके, सो डिफिकल्ट नाही, सिम्पल टाईपचे क्वेश्चन असतात हे. चला असेच टाईपचा एक क्वेश्चन घेतो जो आपल्या एक्झरसाइज मध्ये आहे. इन द गिवन डायग्राम, सेकंड क्वेश्चन नाव. In the given diagram, express C bar and D bar in terms of A bar and B bar. तुम्हाला काय करायचं, सी बार आणि डी बार इन टर्म्स ऑफ ए बार आणि बी बार फाइंड आउट करायचे. डायग्राम गिवन आहे. ओके, इथं मी डायग्राम ड्रॉ करतो. इथं डायग्राम इथं ड्रॉ केली. इथं पॉइंट घेतला. दिस इज अ पी क्यू आर एस. ओके, हा वेक्टर दिलाय तुम्हाला ए बार. इथलचा वेक्टर गिवन आहे सगळं प्रॉब्लेम मध्ये बी बार. त्यानंतर पी एस बारची व्हॅल्यू दिली तुम्हाला सी बार. एस क्यू बारचं वेक्टर दिलाय तुम्हाला मायनस डी बार आणि एस आर बारचं वेक्टर दिलाय तुम्हाला प्लस डी बार. म्हणजे हा एस हा मिड पॉईंट आहे थोडक्यात. ओके, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की सी बार आणि डी बार यांच्या ज्या व्हॅल्यू आहे ते कोणाच्या फॉर्ममध्ये काढायच्यात, ए बार आणि बी बारमध्ये काढायच्यात. ओके, चला मी 2 ट्रायंगल तुम्हाला सांगतो, ते 2 ट्रायंगल ऑब्झर्व करा आणि मला ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन सांगा. पहिला ट्रायंगल समजा हा आहे, दुसरा ट्रायंगल हा आहे. ओके, सांगा रे पहिल्या ट्रायंगलमध्ये इन ट्रायंगल पी क्यू एस ट्रायंगल पी ऑफ एस बार प्लस एस क्यू बार इज इक्वल टू बी बार. करेक्ट दिसतंय बघा तुम्हाला सगळं आता आहे ना, ऑब्झर्व होतंय, इमॅजिन होतंय. पी एस बार प्लस एस क्यू बार हे कोणाचा रिझल्टंट वेक्टर याचा पी क्यू बार. बरोबर आहे, व्हॅल्यूज पुट करा. पी क्यू बारची व्हॅल्यू काय, ए बार इज इक्वल टू पी एस बारची व्हॅल्यू सी बार आणि एस क्यू बारची व्हॅल्यू काय आहे मायनस डी बार. सो इथं लिहिला मी मायनस डी बार. करेक्ट, हे झालं ए बार इज इक्वल टू सी बार प्लस डी बार. गुड. आता दुसरा ट्रायंगल घ्या. इन ट्रायंगल पी एस आर पी एस बार प्लस एस आर बार इज इक्वल टू पी आर बार. पी एस बार प्लस एस आर बार इज इक्वल टू काय असेल पी आर बार. बरोबर, ओके करेक्ट. पी आर बारची व्हॅल्यू काय आहे बी बार इज इक्वल टू पी एस बारची व्हॅल्यू काय आहे सी बार आणि प्लस डी बार. हे बघा, याला मी इक्वेशन 1 कन्सिडर करतो, याला मी इक्वेशन 2 कन्सिडर करतो. बस एवढे 2 इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर येणार आहे बघा सायमल्टेनियसली. म्हणजे मला सी बारची व्हॅल्यू ए आणि बी मध्ये काढायची, डी बारची पण ए आणि बी मध्ये काढायची आहे. ओके, सो बघा मी काय करतो, ॲडिंग इक्वेशन 1 and 2. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. लेफ्ट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईड ॲड करायची असते. बरोबर, राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड. सो काय होईल ए बार प्लस बी बार इज इक्वल टू सी बार मायनस डी बार. ओके, राईट हँड साईडमध्ये राईट हँड साईड आहे. इथं इक्वेशन फर्स्टची राईट हँड साईड आहे सी बार मायनस डी बार. इक्वेशन 2ची राईट हँड साईड आहे सी बार प्लस डी बार. बरोबर, काय कॅन्सल होईल रे इथं राईट हँड साईडमध्ये, नेटवर्क गेलंय का?
ओके, सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, नेटवर्कचा थोडा इश्यू झाला होता. सगळ्यांना माझा आवाज येतोय का रे? येस सर, बट स्क्रीन दिसत नाहीये. ओके ओके, करतो परत शेअर मी स्क्रीन. करतो शेअर करतो. नेटवर्क इश्यू झाला होता, मी डायरेक्ट मोबाईल जॉईन केला आता माझा. ओके हां, सो हे तुम्हाला कळालंय पहिलं ना, ए बार इज इक्वल टू सी बार मायनस डी बार, हे माझं पहिलं इक्वेशन आलं. ठीक आहे. दुसरं इक्वेशन बी बार इज इक्वल टू काय आलं, सी बार प्लस डी बार. सगळ्यांना स्क्रीन दिसती ना रे आता? एकदा मला सांगा, आवाज येतो व्यवस्थित? हो ओके सर. गुड ठीक आहे. सो मी काय केलं मग, आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ॲडिशन केली. इथं लिहिलं मी ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2. मग इक्वेशन 1 आणि 2 जर मी ॲड केला तर हे बघा, इथं काय होईल, मायनस डी बार एकच मिनिट, समथिंग वेंट रॉंग.